आज करायची आपल्याला चकली, ती पण भाजणीची नाही बरं का, तर भाजणीपेक्षा पण भारी लागते अशी चकली करणार आहोत. बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे. तर इथे आपण तांदळाची चकली केली. 6 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या मैदा, पाव वाटी तूप, पाऊण वाटी तूप. तर इथे तीळ, धने जिरे पूड, मिरची पावडर, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तूप टाकले कढईमध्ये आणि मैदा त्यात 2 वाटी टाकून घेतला आणि तो फक्त हलकासा गरम करायचा आहे. खूप वेळ भाजायचा नाही आहे मैदा, फक्त हाताला सोसेल इतका गरम करायचा आहे. त्याच्यानंतर तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं, सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यात टाकायचं आपल्याला मैदा जो आपण परतून घेतलेला आहे तो. आणि त्याच्यानंतर आपण तो सगळा व्यवस्थित त्या पिठाला चोळून घ्यायचा. हेच आपलं मोहन आहे त्यामुळं. आणि आपले ओवा विसरला होता तो चुरून टाकलेला आहे हातावर, मस्त वास सुटला होता सगळ्या घरामध्ये. तर असं आपण भाजणीपेक्षा आपण भारी चकली करणार आहोत. तर हे पीठ कसं भिजवायचं, तर भाकरीसारखं पीठ भिजवायचं पाणी टाकून. गरम पाणी वापरलेलं नाही, साधं पाणी आणि छान असा भाकरीचा गोळा कसा करतो तेवढाच केला आहे, जास्त कडक नाही आणि जास्त पातळ पण. तर हलकंसं आपण भाकरीचं पीठ करतो तसंच करायचं आहे आणि त्याचे गोळे करून छोटे छोटे परत मळून ते स्वाऱ्यामध्ये भरायचं आणि छान चकली तयार करायची. त्याच्यानंतर इथे छान चकल्या तयार झाल्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं आणि छान चकल्या मस्त असा हलकासा कलर येईपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या. तर चकली तुम्ही कोणत्याही स्वराने करू शकता, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो. तेलामध्ये सगळ्या चकल्या टाकून घ्यायच्या. ज्यांना हाताने चकली सोडता येत नाही त्यांनी अशा प्रकारे झाऱ्याने चकली सोडा किंवा कलथ्याने सोडा. त्याच्यानंतर आपण ह्या तळत राहायचं चांगलं मीडियम गॅसवर, जास्त बारीक पण गॅस नको आहे जास्त मोठा पण नको आहे. चकली तळायची ट्रिक म्हणजे चकलीला पहिले बुडबुडे खूप येतात, नंतर चकली तळून झाल्यावर ते हलके कमी होतात, तेव्हा समजायचं आपली चकली तळून झालेली आहे. अशा पद्धतीने सगळ्या चकल्या करून घ्यायच्या आणि छान कुरकुरीत. भाजणी करायची गरज नाही आहे किंवा भाजणी तुमच्याकडं नसेल केलेली आहे आणि तुम्हाला ऐन टायमाला चकल्या करायचं तर ह्या पद्धतीने करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर झालाच पाहिजे. चॅनलला फॉलो नसेल केलं तर नक्की करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.